शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज मी तुम्हाला कंपनी वाईज काही वाण सांगणार आहे. कापूस वाण. आता हे वाण आपल्याला 15 तारखेनंतर मिळायला सुरुवात होईल. बऱ्याच ठिकाणी डीलरकडे आता साठा जो आहे हा उपलब्ध होतोय, उपलब्ध होणार आहे आणि काही ठिकाणी उपलब्ध झाला देखील आहे. परंतु शासनाच्या दिलेल्या तारखेनुसार अगोदर विक्री करता येत नाही. तर 15 मे 2026 नंतर हे बियाणं आपल्याला मिळायला उपलब्ध होईल. तर अशी कोणती वाण आहेत जी चालू शकतात, म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप चालतात. आता लक्षात घ्या, वाण कोणता लावायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार नाही आहे. प्रत्येक भागामध्ये, म्हणजे समजा मराठवाडा असेल तर मराठवाड्यामध्ये ठराविक काही तालुक्यांमध्ये काही ठराविक वाण खूप चालतात, काही वाण चालत नाहीत. काही वाणांमध्ये पांढरी माशींचा त्रास खूप जास्त प्रमाणामध्ये जाणवतो, तर काही वाण टॉपचे असतानासुद्धा फेल जातात. याच्या मागे कारण काय? एकतर चुकीची प्रॅक्टिस असू शकते, दुसरं बदलतं हवामान असेल जे की आपल्या त्या वाणाला सहन होत नाही, तिसरं चुकीचं व्यवस्थापन. म्हणजे यात 2-3 गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्याला वाण फेल गेला असं वाटतो, परंतु तो वाण ॲक्च्युली फेल गेलेला नसतो, तिथं आपण फेल झालेलो असतो. तर आता फेल का कसं व्हायचं नाही आहे याच्या व्हिडिओ तर तुम्हाला पुढे मिळतीलच, परंतु आपण पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये असे वाण की जे वाण आपल्याला मिळतील आणि ते आपल्याला लावू शकतो किंवा आपण ते लावू शकतो. तर मी तुम्हाला मल्टिपल वाण सांगणार आहे. तुमच्या भागामध्ये चालणारा वाण हा तुम्ही निवडा. फक्त एखाद्या व्हिडिओमध्ये टॉप आहे म्हणून असं सांगितलं आहे आणि म्हणून तो लावायला पाहिजे असं करू नका. तुमच्या भागामध्ये जे टॉप वाण चालतात, बदलत्या वातावरणामध्ये सुद्धा त्यांची वाढ थांबत नाही, त्यांच्यावर कोणता परिणाम होत नाही, असेच वाण निवडा. तर सुरुवात करूया राशीपासून. तर राशीमध्ये सगळ्यात पहिलं आहे 659. आता याची डिटेल ऑलरेडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. लवकर येणारा वाण आहे, चांगला वाण आहे आणि मोठे बोंडसुद्धा याच्यामध्ये पाहायला मिळतात आणि वेचणीसाठी सोपा आहे. याच्यामध्ये राशीमध्ये दुसरा आहे राशी स्विफ्ट, त्यानंतर राशी 779. हे 3 वाण जे आहेत हे आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये चालतात आणि राशी मुळात हे राशीची जी वाण आहेत तर हे लवकर काढणीला येणारे वाण आहेत. त्यासोबतच बोंडाचं वजनसुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये मिळतं. 5 ते 5.5 ग्रॅमपर्यंत वजन भरतं. हलकी मध्यम भारी या तिन्ही जमिनीमध्ये चालणारे हे 3 वाण आहेत जे साधारण 150 ते 160 दिवसाच्या दरम्यान तयार होतात. आता दुसरी कंपनी, आता दुसरी कोणती? तर दुसरी पाहूयात US ॲग्री सीड्स. तर US ॲग्री सीड्समध्ये सुद्धा लवकर येणारेच वाण आहेत, म्हणजे हलक्या जमिनीपासून भारी जमिनीमध्ये चालणारे वाण हे आहेत. तर US पहिला आहे US 7067. हा बागायती क्षेत्रामध्ये अतिशय चांगली कामगिरी करणारा वाण आहे आणि माझा वैयक्तिक फेवरेट आहे. मी असं म्हणणार नाही की तुम्ही हा लावा, पण आपल्या क्षेत्रानुसार किंवा आपल्या विभागानुसार वाण निवडा. मी दरवर्षी वेगवेगळे वाण लावतो आणि बऱ्यापैकी अनुभव हे चांगले येतात. त्यामुळे आता वाण तुम्हाला निवडायचं आहे तर वाणाबद्दल तुम्ही जास्त माहिती घ्या. आता US ॲग्री सीड्समध्ये 7067 हा पहिला आहे, जो साधारण 160 दिवसामध्ये तयार होतो. मोठं टपोरं बोंड आहे, उभी वाढणारी व्हरायटी आहे आणि ताण सहनशील आहे, म्हणजे ताण सहन होतो. जरी पाऊस लवकर नाही पडला तरी तिची पातेगळ ही कमी होते. त्यामुळे हा वाण तुम्ही लावू शकता जर तुम्हाला लावायचा असेल तर. दुसरा आहे 4753. 4753 हा देखील वाण अतिशय चांगला आहे, आडवा वाढणारा वाण आहे आणि US 704च्या जागी हा बदली झालेला वाण आहे. तिसरा याच्यामध्ये आहे 4708. हा देखील वाण चांगला आहे, आडवा वाढणाराच वाण आहे, वर कमी जातो आणि आडवा जास्त वाढतो, म्हणजे ब्रांचिंग ग्रोथ जी आहे तरी याला जास्त असते. पाते चांगल्या प्रमाणामध्ये लागतात, पातेगळ कमी होते, बोंडाची साईज चांगल्या प्रमाणामध्ये अगदी 5.5 ते 6 ग्रॅमपर्यंत बोंड तयार होतं. त्यानंतर याच्यामध्ये 4754 ही एक व्हरायटी आहे जी नवीन आलेली आहे. तर ही सुद्धा अतिशय चांगली आहे, जी तुम्ही लागवड करू शकता जर तुमच्याकडे USचे वाण चांगले चालत असतील तर. आता याच्यामध्ये तिसरं जे आहे तर हे आहे माहिको. तर आता माहिकोमध्ये बाउन्सर आहे, धनदेव आहे, धनदेव प्लस आहे. ह्या 2-3 व्हरायटी ज्या आहेत माहिकोच्या ह्या अतिशय टॉपमध्ये चालतात. माहिकोची धनदेव प्लस जी आहे तर ही बागायती क्षेत्रामध्ये तर चालतेच, परंतु कोरडवाहू क्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय चांगली चालते. हिला उभी आणि आडवी दोन्ही पद्धतीची वाढ आहे. उभी कमी असते परंतु आडवी चांगल्या प्रमाणामध्ये वाढू शकते. तसेच कमी अंतरासाठी सुद्धा तुम्ही ह्या व्हरायटींचं सिलेक्शन करू शकता. त्यानंतरच्या ज्या व्हरायटी आहेत ह्या आहेत नोझीविडो सीड्सच्या. तर नोझीविडो सीड्समध्ये नवनीत आहे, आशा आहे, हे 2 वाण आपल्याकडं अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये चालतात. आशाचं बागायती क्षेत्रामध्ये जर तुम्ही लागवड करत असाल, साधारण 5x1 ते 5x1.25 जर अंतर असेल तर कमीत कमी 13-14 क्विंटल अगदी आरामात मिळतं आणि खूप चांगल्या बागायती पट्ट्यामध्ये साधारण 15 ते 25पर्यंत, ज्या दिवशी पाऊसमान चांगला असेल, वातावरण बिघडलेलं नसेल, याच वर्षी फक्त तुम्हाला उत्पादन जास्त मिळेल. बाकी बदलत्या वातावरणामध्ये आणि कमी पाऊसमान जर असेल तर अशा परिस्थितीमध्ये कोणताही वाण हा तुम्हाला उत्पादन जास्त देऊ शकत नाही, कारण ते वातावरण त्याच्या वाढीसाठी
पर्याप्त नसतं किंवा त्याला मुबलक नसतं. त्यानंतर पुढचे जे काही वाण आहेत, तर आता याच्यामध्ये वेगवेगळे वाण आहेत. तर साई भव्य सीड्सची जय हो असेल किंवा मनी मेकर असेल, ATM असेल, भरपूर सारे वेगवेगळे वाण याच्यामध्ये आहेत. आता त्याच्यामध्ये आणखी खास करून मराठवाड्यामध्ये चालण्यासाठी ग्रीन लिमकाची जी हिंमत आहे, तर ही सुद्धा एक चांगल्या प्रमाणामध्ये चांगली आहे. म्हणजे वातावरण तिला ताण जर असेल तर सहन होणार नाही, पण हा जर पाऊस चांगला पडत असेल तर ती व्हरायटी देखील तुम्ही लावू शकता. त्यानंतर सगळ्यात लवकर येणारा वाण जो आहे मोक्ष, हा एक चांगला वाण आहे. बोंडही टपोर आहे. जर तुमच्याकडे ठिबक व्यवस्था असेल आणि तुम्हाला जर ठिबकवर वाण करायचं असेल तर मोक्ष एकदा नक्की लावून पहा. तुम्हाला रिग्रेट फील होणार नाही, म्हणजे तुम्हाला पस्तावा येणार नाही. एवढी खास व्हरायटी आहे. कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन देणारी आणि लवकर तयार होणारी ही व्हरायटी आहे. जर तुम्हाला पुढे नोव्हेंबरमध्ये जर गहू किंवा हरभरा करायचा असेल तर ही व्हरायटी तुम्ही नक्की लावू शकता. आता याच्या पलीकडे ही बऱ्याच व्हरायटी आहेत, परंतु आता तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणत्या व्हरायटीची माहिती पाहिजे. आपण पुन्हा 10 ते 15 व्हरायट्या निवडणार आहोत आणि त्याचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि तुम्हाला आधुनिक पद्धतीमध्ये नक्की कापूस पिकाबद्दल काय माहिती पाहिजे हे मला कमेंट करून कळवा. त्यामध्ये मी तुम्हाला चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करेल आणि उत्पादन वाढीसाठी काही माहिती असेल तर तीसुद्धा तुम्हाला हळूहळू पुढे मिळेलच. तोपर्यंत